शुभप्रभात विद्यार्थी मित्रांनो. मी मिसेस सिमरन शेख, आपली मराठी विषयाची टीचर केटॅक शाळेमधून आपले स्वागत करत आहे. मुलांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7 पान क्रमांक 21 आजारी पडण्याचा प्रयोग हा पाठ आज आपण पाहणार आहोत. मुलांनो, तुम्हाला चित्रामध्ये काय दिसत आहे? डॉक्टर, औषधे, ॲम्ब्युलन्स आणि दुसऱ्या चित्रामध्ये डॉक्टर एका पेशंटला काय करत आहेत? तपासत आहेत. असं सर्व चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे. म्हणजेच आज आपण जो पाठ अभ्यासणार आहोत त्या पाठामध्ये असंच काही डॉक्टर, मुले याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. म्हणजे आपला पाठ कशाबद्दल आहे? तर आजारावरती आहे. तर आपण या पाठाचा थोडक्यात परिचय पाहूया. सर्वप्रथम आपल्या पाठाचे जे लेखक आहेत द.मा. मिरासदार यांच्याबद्दल थोडी माहिती पाहूया. मराठी कथाकार म्हणून द.मा. मिरासदार हे प्रसिद्ध आहेत. यांचे संपूर्ण नाव आहे दत्ताराम मारुती मिरासदार. यांचा जन्म अकलूजमध्ये 1927 साली झाला. त्यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर व पुणे येथे झाले. काही वर्ष ते पत्रकार होते. पत्रकारितेनंतर अध्यक्ष क्षेत्रात प्रवेश त्यांनी घेतला. त्यानंतर मराठीचे प्राध्यापक ते झाले. बापाची पेन या पहिल्याच कथासंग्रहाने ग्रामीण कथाकार म्हणून त्यांना मान्यता मिळवून दिली. म्हणजे त्यांनी जी कथा लिहिली, कोणती? बापाची पेन ही कथा त्यांनी लिहिली. त्यानंतर त्यांच्या कथेचे हुबेहूब 1960 या रोजी विरंगुळा, 1961 स्पर्श, 1962 या कथा त्यांनी लिहिल्या. त्यानंतर मिरासदारी 1966 इत्यादी त्यांनी कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. भोकरवाडीच्या गोष्टी ह्या त्यांच्या अलीकडच्या कथासंग्रह. या कथासंग्रहातील पुस्तके कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षेपणाचे आणि ईर्ष्यापणाचे दर्शन घडून त्यातील विनोद या कथेतून ते फुलवतात. तसेच आजचा जो आपला पाठ आहे आजारी पडण्याचा प्रयोग, याचे मार्मिक विनोदी वर्णन त्यांनी या पाठामध्ये केलेले आहे. त्याचा आपण परिचय करून घेऊया. त्यांच्या दिलखुलास लेखनशैलीमध्ये त्यापैकी काही प्रत्यक्षात त्यांनी लिहिले. एकाएकी सुट्टी व 5 एकांकी या नव्याने संग्रहित आहेत. लाडाची मैना असे काही वगनाट्य त्यांनी लिहिले. त्यामध्ये आज आपण आपले आजारी पडण्याचा प्रयोग या कथेमध्ये त्यांनी जे विनोदी कथालेखन केलेले आहे, या कथालेखनामध्ये घरातील नेहमी कोणीतरी काही ना काही कारणांमुळे आजारी पडायचे. तर आपण असे आजारी पडून आजारी माणसांचे पदार्थ खावेत असे लहान मुलांना वाटायचे. म्हणून मुलगा डॉक्टरांकडे जातो. दवाखान्यातील आजारी माणसांच्या मुलाला खूप हेवा वाटतो. त्यानंतर आपल्याला डॉक्टर औषधे देतील, आपले स्वतःचे औषध असेल असे काही
विनोदी कल्पना त्या मुलाच्या मनामध्ये येत असतात. त्यानंतर जेव्हा डॉक्टर त्या मुलाला सांगतात की तू आजारी नाही आहे, तुला औषधाची काहीही गरज नाही आहे, त्यामुळे मुलाची निराशा होते. हा सगळा विनोदी वर्णन या पाठामध्ये मा. मिरासदार यांनी केलेला आहे. आता आपण पाठाचा सविस्तर अभ्यास करूया. पाठ क्रमांक 7, पान क्रमांक 21, आजारी पडण्याचा प्रयोग. आता आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. या पाठाचा परिच्छेद पहिला. आपण एकदाही कधी दुखणे करी नव्हतो. ही गोष्ट ध्यानात आल्यावर मोठी लाज वाटली. छे, निदान एखाद्या दुसऱ्या वेळी तरी आपण आजारी पडायचे होते. टायफॉईड, क्षय, निमोनिया असली मोठमोठी गोड दुखणी राहू द्या बाजूला, पण थंडी, ताप, खोकला, पडसे यापैकी काहीतरी माझ्या वाटणीला यायला हवं होतं. निदान पोटदुखी, डोकेदुखी यातले तरी काही आपल्या स्वतःच्या मालकीची एकही औषधाची बाटली अजून असूनही एखादेही साधे इंजेक्शन माझ्या वाटणीला येऊ नये काय, असा प्रश्न पाठातील लहान मुलाला पडलेला आहे. म्हणजे या पाठातील जो लहान मुलगा आहे याच्या घरातील नेहमी कोण ना कोण दुखणेकरी म्हणजे आजारी असायचे. हे जेव्हा त्या मुलाच्या ध्यानात म्हणजे लक्षात आले, तेव्हा त्याला स्वतःची लाज वाटली की आपण निदान म्हणजे एकदासुद्धा आजारी पडलो नाही. आपल्याला साधे टायफॉईड, क्षय, निमोनिया हे आजाराचे नावे आहेत. मोठमोठी दुखणे तर बाजूलाच राहू द्या, पण थंडी, ताप, खोकला, पडसे यापैकी एकही आजार त्या मुलाला आलेला नव्हता. त्यामुळे त्या मुलाला स्वतःचाच काय होत होता, हेवा वाटत होता की साधं मला पोटदुखी, डोकेदुखी असे कोणतेच आजार नव्हते. घरातील सगळी मंडळी कशी असायची, नेहमी आजारी असायची आणि हा मुलगा कधीही आजारी पडत नसे. तो कधी दवाखान्यात नव्हता, त्याला कधी औषध नव्हते. त्यामुळे तो मुलगा काय म्हणत होता की अरे माझ्या स्वतःच्या मालकीचं एकही औषधाची बाटली नाही आहे, मला एक साधं इंजेक्शनसुद्धा नाही आहे, आणि हे सगळं माझ्या वाटणीला म्हणजे मला का नाही. घरातील त्याचे आईवडील, ताई, दादा सगळ्यांना आजार आहेत, सगळे आजारी पडतात, पण मी अजून एकदासुद्धा आजारी नाही, असे का आहे. त्यामुळे त्या मुलाला स्वतःचा काय होत होता, हेवा वाटत होता. पुढील परिच्छेद. आमच्या घरात नेहमी कोणीतरी आजारी पडायचे. आई नेहमी खोकायची. बाबांना तर दर 8 दिवसांनी पडसे यायचे. दादा कॉलेजात जात असला तरी त्याचे अंग नेहमी दुखायचे. कधीकधी ताईचे हात दुखायचे, पाय दुखायचे, तीही गादी टाकून झोपायची. सगळ्यांची औषधे मोठी छान असायची. संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे असे गोड यांचा मारा सारखा चाललेला असायचा. 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे शिराही रोज व्हायचा. हा सगळा प्रकार पाहून आपण आजारी नाही या गोष्टीचे मला अत्यंत दुःख होऊ लागले. जे पदार्थ ही सगळी मंडळी आजारी म्हणून खात असत ते औषध या नावाखाली मोडत असत. त्यामुळे त्यांना हात लावायची मला सक्त मनाई असे. ही औषधे आपणही बरोबरीने म्हणजे या पाठातील मुलाच्या घरातील आई, बाबा कशा असायची, 8 दिवसांनी आजारी पडायचे. त्यांना आईला खोकला यायचा, बाबांना पडसे म्हणजे सर्दी. दादा तर त्याचा कॉलेजला म्हणजे तो कॉलेजचे शिक्षण घेत होता, तर त्याचे अंग नेहमी दुखायचे. तर ताईचे तर हात पाय दुखतच असायचे. मग ती काय करायची, गादी टाकून झोपून जायची. आणि हे सगळे आजारी असल्यामुळे घरातील मंडळी
औषध म्हणून काय खायचे? संत्री, मोसंबी हे सगळे काय आहेत? फळे आहेत. खडीसाखर, बेदाणा, पेढे अशी गोड औषधं ते खात असत, कारण ते आजारी होते. आजारी असल्यामुळे त्यांना हे सगळं पदार्थ खायला मिळायचे. तर 4-8 दिवसांनी आता आजारी आहे, तर आजारी असल्यामुळे त्यांना काय यायचा? अशक्तपणा यायचा. त्यामुळे अशक्तपणा आला तर शिरा म्हणजे काय? तर एक गोड पदार्थाचे नाव, तो सुद्धा ते रोज खायचे. पण हा सगळा प्रकार चालू असताना ही मंडळी आजारी आहेत म्हणून हे सर्व पदार्थ ते खात होते. पण ह्या पाठातील जो लहान मुलगा आहे तो आजारी नाही, त्यामुळे त्याला हे सर्व पदार्थ खाता येत नव्हते, कारण तो आजारी नव्हता. त्यामुळे त्या मुलाला स्वतःचा काय होत होता? खूप हेवा वाटत होता. त्याला खूप दुःख होत होतं की मी आजारी का नाही आहे? मी जर आजारी असतो तर हे सर्व पदार्थ मला खायला मिळाले असते. त्यामुळे तो आजारी नसल्यामुळे त्याला या सगळ्या पदार्थांना हात लावायची सक्त मनाई होती की तू या पदार्थांना हात लावायचा नाही. घरातील जे मंडळी आजारी आहेत फक्त तीच हे औषधे खातील. आता ही औषधं होती का मुलांनो? नाही. हे तर काय होते? फळे, गोड पदार्थ हे होते. परिच्छेद पुढचा पाहूया. घ्यावीत आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे मला फार वाटू लागले. या विचाराने मला काही सुचेना. घरातल्या माणसांचा मला मोठा राग येऊ लागला. त्यांच्या स्वार्थीपणा पाहून मी अगदी चिडून गेलो होतो. ती मंडळी स्वतःच इतका वेळ आजारी पडत होती की माझ्या वाटणीला कोणतेच आजारपण येत नव्हते. ते काही नाही, आपण आजारी पडून डॉक्टरांकडून औषध आणायचेच असे शेवटी मी ठरवून टाकले. म्हणजे मुलांनो, इथं लहान मुलगा काय म्हणत आहे की त्याला पण असं वाटत होतं की मी पण आजारी पडून या सगळ्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हावे. म्हणजे त्याला असे वाटत होते की घरातील मंडळी आजारी आहेत म्हणजे ते काय आहेत? दुःखी आहेत. तर त्यालासुद्धा त्यांच्या दुःखात काय व्हायचे होते? सहभागी व्हायचे होते. आणि ते कसे? तर आजारी पडून सहभागी व्हायचे होते. या विचारामुळे त्याला घरातील सर्व मंडळींचा काय येत होता? राग येत होता, हेवा वाटत होता की घरातील मंडळी किती स्वार्थी आहेत, सारखी आजारी असतात. आणि ते आजारी असल्यामुळे या लहान मुलाच्या वाटणीला एकसुद्धा आजार येत नव्हता, कारण घरात कोण ना कोण तरी नेहमी कसं असायचे? आजारीच असायचे. त्यामुळे या लहान मुलाकडे कोण लक्ष देत होते का? नाही. आई आजारी असायचे, बाबा आजारी असायचे, ताई, दादा हे सुद्धा आजारी असायचे. त्यामुळे लहान मुलाच्या वाटणीला एकही आजार येत नव्हता. त्यामुळे तो लहान मुलगा काय म्हणत होता की माझ्या घरातील मंडळी किती स्वार्थी आहेत, नेहमी आजारी पडतात आणि माझ्या वाटणीला एकही आजार येऊ देत नाही. आता ते काही नाही, त्या लहान मुलाने ठरवले की मी सुद्धा आजारी पडणार आणि डॉक्टरांकडून काय आणणार? औषध आणणार. मी पण माझी स्वतःची एक बाटली औषधाची आणणार, असं तो लहान मुलगा चिडून बोलू लागला. आता पुढील परिच्छेद पाहूया. मग नेहमीप्रमाणे मी रोजच्या 3-4 बाटल्या घेतल्या आणि डॉक्टरांकडे गेलो. चड्डीच्या खिशात मी स्वतःची बाटली निराळी जपून ठेवली होती. दवाखान्यात खूप गर्दी होती. खूप माणसे असले म्हणजे मला फार बरे वाटे, कारण त्यामुळे बराच वेळ दवाखान्यात बसता येते. शिवाय बसलेल्या माणसांच्या चेहऱ्याकडे बघता येते. काय छान दिसतात एक एक लोक. पहा मुलांनो, हा मुलगा किती विनोदी आहे. आणि हे तुमच्या वयातील सर्व मुलांच्या मनामध्ये असा विचार येत असतो की आपण सुद्धा आजारी पडायचं, दवाखान्यात जायचं, तिथे बसायचं. येतो की नाही? म्हणजे घरातील सर्व मंडळी काय करतात? सर्व लोक काय करतात? आपले लाड करतात. तसंच या लहान मुलाच्या मनामध्ये सुद्धा असे विचार येत होते की घरातील सर्व मंडळी आजारी पडतात, छान छान खातात. तर आता त्या मुलाने ठरवले की मी सुद्धा आजारी
पडणार आणि दवाखान्यातून काय घेऊन येणार? औषध घेऊन येणार. त्यामुळे त्यांनी नेहमी घरातील लोकांचे औषध आणायला तो काय करायचा? दवाखान्यात जात असे. आता त्यांनी नेहमीप्रमाणे 3-4 बाटल्या आपल्या पॅन्टच्या खिशामध्ये ठेवल्या आणि आपली एक स्वतःची बाटली त्याने जपून खिशामध्ये ठेवली आणि दवाखान्यामध्ये तो गेला. तिथे त्यांनी खूप गर्दी पाहिली आणि खूप गर्दी असली की त्या मुलाला खूप मज्जा येत असते की तिथे बसून आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना काय करायचे? पाहत बसायचे. म्हणजे खूप वेळ दवाखान्यामध्ये बसायला मिळते तुमच्यासारखेच, बरोबर आहे की नाही? म्हणजे असा वेळ घेतला की अभ्यास करायला कोणी बसवत नाही, अभ्यास करायला कोणी सांगत नाही. त्यामुळे असा इकडं तिकडं वेळ वाया घालवायचा, बरोबर आहे की नाही? तसंच हा मुलगासुद्धा काय करत होता? दवाखान्यामध्ये जाऊन बसला आणि त्यांनी दवाखान्यामध्ये खूप गर्दी पाहिली की त्याला खूप मज्जा वाटली. कारण बराच वेळ दवाखान्यात बसता येते. शिवाय बसलेल्या माणसांच्या चेहऱ्यांकडे पाहता येते की त्यांचे हावभाव कसे आहेत, कोणाला काय होत आहे, हे सर्व काय होतं त्याला पाहता येते. हळूच मी खुर्चीवर बसलो आणि लोकांकडे टकामका बघू लागलो. काही लोक कणत होते, कोणी इंजेक्शन घेऊन बसलेले होते. आपल्या दंडावरल्या पिवळ्या डागाकडे मोठ्या फुशारकीने पाहत होते. त्यांच्याकडे पाहून मला फारच हेवा वाटू लागला. हळूहळू पुष्कळ लोक निघून गेले. मग मी हळूच माझी छोटी बाटली डॉक्टरांच्या टेबलावर सरकवली. म्हणजे पहा मुलगा इथं काय म्हणत आहे आता, की जेव्हा तो दवाखान्यामध्ये बसला होता तर आजूबाजूला जे लोक होती खुर्चीवरती बसलेले त्यांच्याकडे तो पाहत होता. टकामका म्हणजे एकटक तो पाहत होता की ते लोक काय करत होते? जे कणत होते. कणत म्हणजे जेव्हा आजारी होते त्यांना ते दुखणं सहन होत नव्हतं तेव्हा ते काय करत होते? कणत होते. तर कोणाला इंजेक्शन दिलेले होते तर ते आपल्या दंडावरील इंजेक्शनकडे पाहत होते. तर ह्या लहान मुलाला असे वाटत होते की त्यांना इंजेक्शन दिले म्हणजे त्यांना ते खूप फुशारकी करत आहेत, त्यांना खूप अभिमान आहे की बढाई देत मारत आहेत की मला इंजेक्शन दिलं. असं कोणी म्हणतं का? नाही. पण या लहान मुलाच्या मनामध्ये असे विचार येत आहेत की बाजूला बसलेला जो व्यक्ती आहे तो काय करत आहे? फुशारक्याने आपल्या दंडावरील इंजेक्शन पाहत आहे. आणि ते पाहून त्या मुलाला खूप हेवा वाटत होता की हे सर्व ह्यांना या लोकांना का आणि मला का नाही? असं करता करता खूप लोक इंजेक्शन औषधं घेऊन निघून गेली. त्यानंतर हा मुलगा हळूच डॉक्टरांच्या बाजूला येऊन बसला आणि आपल्या खिशातील बाटली त्याने काय केली? डॉक्टरांच्या टेबलावरती सरकविली. म्हणजे मुलांनो, थोडक्यात या पाठामध्ये लेखक द.मा. मिरासदार हे या लहान मुलाचं विनोदी व्यक्तिलेखन इथं त्यांनी केलेले आहे की लहान मुले कशी असतात, त्यांना घरातील व्यक्तींचा कधी हेवा वाटतो, म्हणजे कोणत्या गोष्टींचा हेवा वाटेल हे आपल्या लक्षात येत नाही. आता या पाठामध्ये मुलगा घरातील मंडळी आजारी आहेत याचा त्याला काय होत आहे? हेवा वाटत आहे की ती मंडळी आजाराच्या नावाखाली खूप छान छान पदार्थ खात आहेत आणि ते नेहमी आजारी आहेत, माझ्या वाटणीला एकही आजार नाही, असे का? असं ह्या मुलाला काय होत आहे? हेवा वाटत आहे. म्हणजे ही गोष्ट हेवा वाटण्यासारखी आहे का? नाही. पण लहान मुलांच्या मनामध्ये कसे विचार येतात, कोणते विचार येतात याचे थोडक्यात वर्णन द.मा. मिरासदार यांनी या पाठामध्ये केलेले आहे. मुलांनो, आजच्या तासाला आपण या पाठाचा अभ्यास इथेच थांबूया आणि पुढचा पाठ उद्याच्या तासाला पाहूया. पाठाचे वाचन करा, दिलेली प्रश्नोत्तरे लिहा आणि जर काही शंका असतील तर त्या तुम्ही मला विचारा. धन्यवाद.